डोहात पोहण्यासाठी उतरला, मृत्यूनं गाठले. भंडाऱ्याच्या कार्यक्रमावर शोककळा. संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकानं काही मिनिटात मृतदेह बाहेर काढला. बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील प्रसिद्ध आसरा मातेच्या मंदिरात भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका 35 वर्षीय युवकाचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे भंडाऱ्याच्या कार्यक्रमावर शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गायरान येथील काही भाविक शनिवारी आसरा मातेच्या दर्शनासाठी व भंडारा करण्यासाठी दोनद खुर्द इथं आले होते. या समूहात महिलांचाही समावेश होता. दर्शनानंतर 4 जण मंदिरालगत असलेल्या मोठ्या डोहात अंघोळ करण्यासाठी उतरले. काही वेळ त्यांना पाण्यात पोहण्याचा त्यांनी आनंद घेतला. दरम्यान ज्ञानेश्वर दादाराव सोळंखे वय वर्ष 35 राहणार सिरसो गायरान यांनी डोहात उडी मारल्यानंतर पोहत असताना अचानक पाण्यात बुडाल्याचं उपस्थितांनी सांगितले. पोहत असताना त्यांचा दम सुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून उडी मारताना त्यांना दुखापत झाली असावी असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे तसेच बीट जमादार सुभाष उगडे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, मयूर सडेदार व त्यांच्या सहकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. बचाव पथकानं अत्यंत तत्परतेनं शोध मोहीम राबवत काही मिनिटातच ज्ञानेश्वर सोळंखे यांचा मृतदेह डोहातून बाहेर काढला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनीही बचाव कार्यात मोलाचं सहकार्य केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस तपास पुढील ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे व त्यांचे सहकारी करत आहेत. दरम्यान आसरा मातेच्या डोहात यापूर्वीही अशा दुर्घटना झालेल्या व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व भाविकांनी डोहात उतरू नये असं आवाहन मंदिराचे पुजारी भीमराव यशवंत खंडारे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज तथा नवचेतना जनजागर टीव्ही चॅनलसाठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला.